सर्व पदाधिकारी, उपस्थित सहकारी मित्रांनो, काल काय काय महाराष्ट्रात घडलं, बारामतीत काय घडलं, काँग्रेस पक्ष काय, त्याचा डाऊनफॉल काय, त्याची खुशामत काय, त्याच्या विनंत्या काय, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सर्वांच्या अनुषंगानं महाराष्ट्र नव्हे तर भारतातही त्याची सर्वदूर चर्चा झाली. आणि चर्चा होत असताना एका सभ्यतेच्या सुसंस्कृतपणाचा एक भाग म्हणून आपण कुठेतरी कालची भूमिकाही घेतली आहे. आपण कोणी गेम फिरवला, कोणी फोन फिरवला आणि कुठे काही झालं असं काहीही झालं नाही. आपल्याकडे कालच्या बरोबर 24 तास आधी म्हणजे 48 तासापासून एक विनंतीचा एक ओघ सुरू झाला. त्यावर सर्व स्तरातून सर्व लोक बोलले. विशेष करून आपण ज्या पक्षाच्या विरोधात आहोत आणि जो पक्ष आपला कट्टर विरोधक भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहे, अशा अजितदादा राष्ट्रवादी पक्षाच्या अनेक नेत्यांनी, सर्व नेत्यांनी, काही मुठभर दिल्लीतले जे आहेत ते निवडक सोडून त्यांनी देखील संपर्क साधला. आणि अशा या सगळ्या प्रक्रियेमध्ये जेव्हा विनंतीचा ओघ वाढला तेव्हा या संदर्भामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या सर्व नेतृत्वाशी, नेत्यांशी चर्चा करण्याच्या अनुषंगाने मी पुढाकार घेतला. सर्वांशी चर्चा केली आणि सर्वांशी चर्चा केल्यानंतर जी एक भावना जी तयार झाली त्या भावनेच्या अनुषंगानं मी एक प्रतिनिधी म्हणून उमेदवार होतो, त्यांच्याशी बोललो. आणि त्या सर्व प्रक्रियेनंतर आपले राष्ट्रीय अध्यक्ष किंवा मला जो निर्णय घेण्याच्या संदर्भात ज्या सूचना आल्या त्या पुढे जाण्याच्या आधी, कारण काल सकाळी ज्या इथल्या उमेदवार आहेत त्या उमेदवार आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत त्या आपल्या खरगे साहेबांना भेटल्या आणि खरगे साहेबांनी हा निर्णय राज्यस्तरावरचा आहे आणि आमचे प्रदेश अध्यक्ष या संदर्भात निर्णय घेतील अशा प्रकारची त्यांनी जी सूचना आहे ती सुरेंद्र वहिनींनाही केली. मला देखील तशा स्वरूपाचा निरोप पाठवला. मात्र मी थेट स्वरूपामध्ये जाऊन कोणती भूमिका मांडण्याच्या आधी मी पुन्हा एकदा उपस्थित असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांपर्यंत आलो. व्हिडिओ कॉलवर फोन करायला लावला. त्यावेळेस अधिक लोक असते तर बरं झालं असतं. मात्र जे उपलब्धतेच्या अनुषंगानं ज्यावेळेस होते त्यांच्याशी बोललो आणि त्यांना सांगितलं की या दिशेनं आपल्या पक्षातली सगळी चर्चा आहे, काय करावं. आणि त्यांना विश्वासात घेऊन आपण हा काल या ठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतला. आपण कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. आपण एका सभ्यतेच्या आणि सहानुभूतीच्या वातावरणामध्ये आपण आपला उमेदवार न लढवण्याच्या अनुषंगानं घेतलेली जी भूमिका आहे त्या भूमिकेला जाहीर करत असताना कुठेतरी एक हवालदिल कार्यकर्ते होते की आता निवडणुकीला आम्ही सामोरं जायला निघालोय, सरसावलोय, लोक आता आम्हाला माफक स्वरूपाचा प्रतिसाद देतात. येणाऱ्या काळात आशा आहे की जास्ती मतं भेटतील, निवडणूक लढलो तर या ठिकाणी पक्ष निर्माण होईल, पुढच्या निवडणुकीत लढणं सोपं होईल. अशा प्रकारच्या भावना बारामतीतील कार्यकर्ते व्यक्त करत असताना मी त्यांना दिलेला जो शब्द होता आणि शब्द आहे की मी तुम्हाला प्रदेश अध्यक्ष नात्यानं वाऱ्यावर सोडणार नाही आणि तुम्ही संपर्क ठेवायचा. संपर्क ठेवत असताना आपलं म्हणणं सांगायचं. आपण आपलं म्हणणं जे आहे ते मांडत नाही, संपर्क ठेवत नाही आणि परिणामस्वरूप ज्या गोष्टी घडतात त्यावर आपलं एक विशिष्ट प्रकारचं मत तयार करतो. त्यामुळे निर्णय हा मोकळ्या खोलीत घेण्याच्या अनुषंगानं राहुल गांधींनी परंपरा ठेवलेली आहे आणि त्या वातावरणात तिथे येऊन आपलं मत जर नोंदवलं तर ते मतही सांगता येतं, त्याच्यावर आपल्याला विश्वासातही घेता येतं. एकंदरीत ही देशभरातली जी परिस्थिती आपण संघटनेला एक निर्माण करण्याच्या अनुषंगानं महाराष्ट्रातही या पद्धतीने पुढे जायचं आहे. आणि बारामतीत गेल्या अनेक वर्षांपासून आपला कोणताही उमेदवार या ठिकाणी लढलेला नाही आणि इथे साधे पदही आपण कोणाला आपल्या पक्षाच्या माध्यमातून देऊ शकलो नाही. मात्र अशाही परिस्थितीत काँग्रेस तगून नव्हे तर या ठिकाणी अत्यंत कर्मठ भूमिकेतून इथे उभी आहे की मला सांगायचं आणि तुम्हालाही सांगायचं काही काम आता राहिलेलं नाही. जो जैसा एक म्हण आहे की जोर का झटका धीरे से लगे, मात्र ये धीरे का झटका जो आहे हे उलटा हा जोरात लागलेला आहे. आणि आज मला पंजाबमधून, तेलंगणामधूनही फोन आले की आमच्या पेपरमध्ये तुमच्या घेतलेल्या निर्णयाची तारीफ करणारे आज बातम्या लिहून आलेल्या आहेत. अशा जेव्हा बातम्या वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षात येतात याचा अर्थ जो आहे, जो संदेश बारामतीने द्यायला पाहिजे होता तो दिलेला आहे. आणि काल माझं आपण सर्वांनी अत्यंत लक्षपूर्वक प्रेस कॉन्फरन्स ऐकली.
त्यामुळे त्याच्यात पुन्हा मी ते बोलण्याची काही आवश्यकता नाही. मात्र त्यातलं जे एक वाक्य होतं ते मी पुन्हा त्याच्याखाली अंडरलाईन करतो की मोठी लढाई लढायसाठी 2 पावलं मागे जावं लागतं. आणि मोठी जी लढाई आहे ही मोठी लढाई आहे 2029ला बारामतीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पंजा निशाणीवर या ठिकाणी उभं करायचं आहे. आणि काल विड्रॉल झाल्याच्या 24 तासाच्या आधीच मी जर बारामतीत येतो, आपल्याशी सगळ्यांशी संवाद साधतो, तर यातूनही बराच काही असतो. आपल्याला अनेक उत्साह होता. आपण सांगितलं होतं की थोड्या मोठ्या हॉलमध्ये कार्यक्रम करू. जिल्हा अध्यक्षांनी सांगितलं की असं कसं दादा तुम्ही येताय, आपण लोक जमा करू, थोडा 1 दिवसाचा वेळ द्या, आपण हॉलमध्ये कार्यक्रम करू. मात्र आपला कार्यक्रम आपल्याला कुठे करायचा होता? आपल्या आणि या कार्यालयामध्ये आपल्याला आपला कार्यक्रम जो आपला आहे, संवाद जो आहे आणि या ठिकाणची जी भूमिका आहे, या मातीत येऊन आपल्या सर्वांच्या अभिनंदन करण्याच्या अनुषंगाने, अभिनंदन कशासाठी, आपला सन्मान सत्कार कशासाठी, तर या ठिकाणी विपरीत परिस्थितीत ज्या पद्धतीने कार्यकर्ता लढतो ते लढल्या म्हणून आपण सन्मानास पात्र आहात. तशा लढाईमध्ये आपलं भारताचं लष्कर हे ज्या पद्धतीनं आपल्या सीमेचं संरक्षण करण्याकरता जीवावर उदारून 1-1 इंचाची लढाई भारताचं लष्कर आणि मिलिटरी जशी लढते, तशाच प्रकारचा लष्करातला मिलिटरीतला माणूस आणि मिलिटरीतला सैनिक ज्या पद्धतीनं लढाई लढतो, अगदी त्याच पद्धतीनं बारामतीतला आमचा काँग्रेसचा कार्यकर्ता ही लढाई लढत आहे. या गोष्टीचा मला सार्थ स्वरूपाचा अभिमान आहे. अभिमान व्यक्त करणं हे चुकीचं आहे असं म्हणतात, मात्र आपल्यासारखे सोन्यासारखे कार्यकर्ते आल्यानंतर अभिमान व्यक्त करणं हे भूषण आहे, हा गौरव आहे. आणि तो गौरव ज्या ठिकाणून मी व्यक्त करतोय ते आपलं कार्यालय, ते हे सभागृह हे भारताच्या स्वातंत्र्य संग्राम संग्रामाचं एक साक्ष आहे. आणि या कार्यालयातून देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या अनुषंगानं काम झालेलं आहे. आता तशाच पद्धतीचं, कारण अडाणी अंबानींच्या राज्यात, मोदी शहांच्या राज्यात दुसरी स्वातंत्र्याची लढाई आपल्याला जी लढायची आहे, त्यासाठी या कार्यालयातून पुन्हा एकदा आपण रणशिंग फुंकूया ही देखील भावना या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. ती व्यक्त करत असताना मला सांगितलंच पाहिजे की इथे उमेदवार तुम्हाला भेटेल का अशाही उपहास झाला. उपहास करण्याने तर अनेक उपहास केले, मात्र काही नॉन कॉग्निजेबल जे विषय असतात ते आपण सोडून दिले पाहिजे. गंभीर जे विषय असतात त्याला गरज पाहिजे. जे अपरिपक्व विषय असतात त्यांना आपण हात लावणं म्हणजे आपल्यालाही त्याच पातळीवर कुठे जावं लागेल, म्हणून त्याच्यात मी जाणार नाही. मात्र आपल्या सांगण्याचा जो भाग आहे इथे आपण जो भूमिका जी आपली आहे त्या भूमिकेच्या अनुषंगानं आपण लष्कर म्हणून लढत असताना आपण केलेल्या सर्व ज्या बाबी आहेत त्यामध्ये जो आपला मुद्दा आपण सर्वदूर लावून ठेवला तो अत्यंत चांगला आहे. आणि उमेदवार मिळणार नाही असं सांगत असताना आपण आपल्या इथून तब्बल 6 अर्ज दिले. 6 अर्जाला आपल्याला मुंबईला बोलवा, यायला अर्धा दिवस, जायला अर्धा दिवस, तिथे थांबायला अर्धा दिवस, म्हणून कार्यकर्ता जपला पाहिजे. म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या झूमवर मीटिंग घेतली आणि त्यावर आपल्या सर्वांनी आपलं जे म्हणणं आहे ते तिथे मांडलं. आणि ते मांडत असताना आपल्याला एक निर्णय घ्यायचा होता, त्या अनुषंगाने आपण दिलेला अधिकाराच्या अनुषंगाने आपण तो घेतला. तशाच पद्धतीने 4 उमेदवार आपल्याला राहुरीला आले, तो विषय इथे घेण्याचं गरज नाही. मात्र यापैकी 6 पैकी कोणालाही दिलं असतं तर तो हा पक्षाचा सन्मान होता. आणि तो पक्षाचा सन्मान नाही तर या ठिकाणी मी स्वतः लढतोय ही देखील माझी कुठेतरी भूमिका होती. आणि ही भूमिका मी माझ्याजवळच ठेवली नाही. शेवटी या भूमिकेतून, या भावनेतून आपण उमेदवारी आकाश मोरे यांना दिली. मी आकाश मोरेंना हे सांगितलं की आकाश, उमेदवार तू नाही, उमेदवार मी पण आहे. आणि उमेदवार तू आणि मीच नाही तर आपल्या सोबत आपले कार्यकर्ते पण उमेदवार आहे. त्यामुळे जो निर्णय घ्यायचा आहे त्याच्यामध्ये भावनिक होऊ नको, आगतिक होऊ नको. आपण पक्षाच्या हितातून आपण भूमिका ही घेऊन पुढे गेलो पाहिजे. कारण आकाश मोरे यांची पूर्ण जी इच्छा होती, आता माझी उमेदवारी जाहीर केली ना दादा तुम्ही, आता मला निवडणूक पूर्ण लढू द्या, मला पूर्ण निवडणूक करू द्या आणि मला निवडणुकी लढायची आहे, पंजा घरोघरी लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. आणि याही पलीकडे एखादा निष्पाप कार्यकर्ता निष्पापच असतो. कार्यकर्ता हा पक्षाच्या चारित्र्याला, स्वतःच्या चारित्र्याला आपल्याला आरोप झाले नाही पाहिजे यासाठी कसं जगतो. त्याला शंका काय होती, शंका ही होती की आपण विड्रॉल घेतला तर लोक आपल्या पक्षाला हसतील,
आपण विड्रॉल घेतला तर आपल्यावर आरोप करतील, अशा काळजी ठेवणारेही कार्यकर्ते पक्षात आहे. याबद्दल पण मला अभिमान या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करू द्या. मात्र आपण जो वैचारिक भूमिकेच्या अनुषंगाने घेतलेला ही बाब असल्याच्या अनुषंगानं आपल्याला सर्व स्तरावरून आपलं कौतुक होत आहे, आपलं अभिनंदन होत आहे. आणि ते अभिनंदन याकरता होत आहे की कुठेतरी सभ्य आणि सुसंस्कृतपणा जो लोप पावला होता तो पुन्हा एकदा त्याची चर्चा या ठिकाणी होण्याच्या अनुषंगाने सुरुवात झाली. त्यामुळे हा हार, ही शाल, हा रुमाल हा आकाश मोरेच्या गळ्यात जरी असला तरी हा त्यांच्या नाही, तर आपल्या इतर त्यांच्या 5 उमेदवारांचाही हा सत्कार आहे. आणि त्यांच्याच 5 जणांचाही हा सत्कार नाही, तर त्यांच्या पाठीशी या ठिकाणी उभं राहणाऱ्या कार्यकर्त्यांचाही हा सत्कार आहे. आणि हा सत्कार जर कोणाचा असेल तर व्यक्तीपेक्षा, एकापेक्षा, 5 जणांपेक्षा, 6 पेक्षा, अध्यक्षापेक्षा हा आपला जो विचार आहे काँग्रेस पक्षाचा की जो इतक्या प्रतिकूल परिस्थितीत टिकलेला आहे, या विचाराला हा सत्कार आहे. एवढंच बोलतो, लंबचौडं बोलण्याची आवश्यकता नाही, कारण आपल्याला काम करून दाखवायचं आहे. मी सरते शेवटी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना एवढंच सांगतो की काल वेगवेगळ्या ज्या संदर्भामध्ये माझ्या भेटी झाल्या आणि त्या भेटीच्या पूर्वी पक्षाने अजितदादांच्या गुन्ह्याच्या संदर्भात जी तक्रार दाखल झालेली आहे त्या तक्रार दाखल करून घ्यावी आणि या अपघाताची चौकशी व्हावी, ही जी घेतलेली आपली भूमिका होती. आणि त्या भूमिकेच्या अनुषंगानं जेव्हा आपल्याला अनोपोज करा 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 म्हणत होते, तेव्हा पक्ष म्हणून, पक्षाचे उमेदवार म्हणून आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं होतं की मी वापस घेतो, गुन्हा दाखल करा. ही एकीकडे मागणी पण होती आणि एकीकडे हे आव्हान, चॅलेंज पण हे आपण सत्ताधाऱ्यांना दिलं होतं. आणि चॅलेंज कोणाला दिलं होतं? ज्या पक्षाच्या, ज्या महायुतीचे उमेदवार आहेत, एका अर्थाने आपण त्यांनाही दिलेलं आव्हान हे कुठेतरी होतं. आणि तुम्ही त्या सत्तेत आहात, एक गुन्हाही दाखल आपण करून घेत नाही, हे दुर्भाग्य त्या ठिकाणी आपण अधोरेखित केलं होतं. हा मुद्दा या ठिकाणी पुन्हा आपल्याला सांगण्याचं कारण असं की काल या संदर्भामध्ये रोहित पवारजी हे माझ्याकडे आले, आपण सर्वांनी बघितलं. आणि ते बघत असताना त्यांनी त्यांचा एक भावना म्हणून, एक बारामतीकर म्हणून, एक परिवाराशी संबंधित एक नेता म्हणून, एक घटक म्हणून त्यांनी आपल्याशी बोलत असताना मी त्यांना सविनय सांगितलं की आमच्या उमेदवारांनी जर अशी भूमिका घेतली आहे, त्या भूमिकेच्या बांधील लावून आम्हाला पुढे कुठेतरी गेलं पाहिजे. आणि हे सांगत असताना मी रोहित दादांचंही अभिनंदन केलं की अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीनं या अपघाताच्या संदर्भातली घातपाताचे जे सगळे संशय आहेत हे तांत्रिक मुद्द्याच्या माध्यमातून, कायद्याच्या माध्यमातून तुम्ही हे जगभरात मांडले, भारतभरात मांडले. आणि या आपण केलेल्या अभ्यासाच्या आणि आपण घेतलेल्या भूमिकेलाच कुठेतरी आमचं समर्थन आहे. आणि तुमचं अभिनंदन. मात्र हा गुन्हा जोपर्यंत दाखल होत नाही किंवा पुढे जात नाही तोपर्यंत काय अर्थ? आणि या चर्चेतून कर्नाटक सरकारने हा गुन्हा दाखल केला, त्याबद्दल त्यांनी मला धन्यवादही दिले. आणि धन्यवाद सांगितलं की आपल्या सरकारने, राहुल गांधींनी सांगितलं तेव्हा गुन्हा दाखल झाला हेही सांगितलं. मात्र ते सांगत असताना पुन्हा आपण एकदा नव्यानं या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने कुठेतरी पहल केली पाहिजे, पाऊल टाकलं पाहिजे. म्हणून त्यांनी मला विनंती केली की आपण कर्नाटकच्या गृहमंत्र्यांशी एकदा बोला आणि गुन्हा दाखल होऊ नये, तो ट्रान्सफर होऊ नये, कारवाई होत नाही ते सांगा. म्हणजे जो दाखल झालेला गुन्हा आहे त्याची तपास ही झाला पाहिजे. आणि गुन्हा तुम्ही दाखल केलेलाच आहे, म्हणजे एका बाजूला तुमची मागणी जरी असली तरी दुसऱ्या बाजूला ती मागणी काँग्रेसनेच पूर्ण केलेली आहे. तेव्हा मी कर्नाटकांच्या गृहमंत्र्यांशी बोललो आणि कर्नाटकांच्या गृहमंत्र्यांशी बोलून त्यांना या सगळ्या महाराष्ट्र सरकारच्या अक्षम्य दिरंगाईच्या अनुषंगानं मी खंतही व्यक्त केली. आणि आपण या ठिकाणी चौकशी करावी, आपल्या उमेदवाराची, आमची मागणी आहे हे गृहमंत्र्यांना जेव्हा सांगितलं तेव्हा गृहमंत्र्यांनी सांगितलं की आता ते कुठे आहेत? तर म्हटलं ते मुंबईला या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांना बेंगलोरला भेटायला येतील का? तो म्हटलं हो, त्या परिसरात तिकडे कुठेतरी आहेत, त्यांची अपॉइंटमेंट ठरली. आणि काल आकाश, जेव्हा तुम्ही विड्रॉल घेत होते त्यावेळेस कर्नाटकाचे गृहमंत्री हे त्या ठिकाणी गुन्हा दाखल होण्याच्या अनुषंगानं झालेल्या गुन्ह्याची चौकशी का होत नाही या अनुषंगानं त्या ठिकाणी शिष्टमंडळाला भेट होती. या शिष्टमंडळात कोण होतं? तर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी म्हणून आपण पाठवले. अर्थात रोहित दादाही त्या ठिकाणी होते. कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री धर्मेंद्र सिंग यांचे चिरंजीव विजयकुमार सिंह हे देखील त्या शिष्टमंडळात होते. आणि विजयकुमार सिंगांना मी सांगितलं होतं की येतात याची भेट झाली पाहिजे. आणि त्यांची काल या गुन्ह्याच्या पाठपुराव्याच्या अनुषंगानं, अजितदादांच्या अपघाताच्या अनुषंगानं त्याचा पाठपुरावा करण्याकरता कालच आपलं शिष्टमंडळ तिथे गेलं. आणि नुसतं कालच गेलं नाही, तर काल
त्यांनी डी.के. शिवकुमारांना भेटावं अशी जी इच्छा व्यक्त केली होती, त्या अनुषंगानं मी त्यांना देखील फोन लावला आणि आज दुपारी डी.के. शिवकुमार जे कर्नाटक सरकारमधले उपमुख्यमंत्री आहे त्यांनी देखील या संदर्भामध्ये आपल्या शिष्टमंडळाला भेट घेऊन या दाखल झालेल्या गुन्ह्यावर FRIच्या अनुषंगानं कडक कशी कारवाई करता येईल या अनुषंगानं आपल्याला आश्वासित केलं. आणि ते आश्वासित करत असताना जेव्हा डी.के. शिवकुमारांचा फोन आला तेव्हा मी आकाश मोरे यांच्या घरी बसलेलो होतो. त्यामुळे आपण एक जर घोषणा केली आणि आपण एक जर भूमिका घेतली तर ती आपण भूमिका सोडत नाही. त्यामुळे अलीकडच्या काळात काही झुकेंगाने वगैरे आला राहायला मी त्याचा काही आधार मी घेऊ शकत नाही. मात्र हा काँग्रेसचा बाणा आहे. त्यामुळे हा मुद्दा आपला होता आहे आणि राहील. तुर्तास या ठिकाणी एका सहानुभूतीचा भाग म्हणून अपघातात निधन झालेल्या एका महाराष्ट्राच्या नेत्याच्या प्रती कुठेतरी एक आदरांजलीच्या भावनेतून आपण आपला काल उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे. बारामतीकरांनी त्यांच्या सतत विवेक बुद्धीने मतदान करायचं आहे. काँग्रेसचा जो कार्यकर्ता आहे त्याच्या सतत विवेक बुद्धीचा प्रश्न नाही. त्यांनी या संदर्भामध्ये नोटाच्या अनुषंगाने आधार घेण्याची जी भूमिका घेतलेली आहे तो तुमचा असणारा अधिकार आहे. मी त्यावर कुठल्याही प्रकारची टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे एकंदरीत जे आकस्मिक स्वरूपामध्ये बारामती एक प्रकरण जे उपस्थित झालं होतं त्या प्रकरण म्हणणं त्यांना कितपत योग्य मला माहीत नाही. मात्र त्याचा काल एक भूमिका घेऊन आपण त्याचा शेवट केला नाही तर तिथून आपण या गोष्टीचा आरंभ केलेला आहे आणि भविष्यात या सर्व गोष्टी होतील. त्यामुळे इथे पत्रकार परिषदी आहे. जे आपले उमेदवार होते त्यांनी या पत्रकार परिषदेतून मागे ते सर्वजण उभे राहतील. पत्रकारांना संबोधित करेल. आजचा आयोजन हे वेगळ्या स्वरूपाचं वेगळ्या पार्श्वभूमीचं आहे. आपल्याला जे म्हणायचं असेल माझा मोबाईल सगळ्यांजवळ आहे. मी सगळ्यांचे मोबाईल घेतो. आपण मला भेटायला यायचं असेल तर जरूर मी या परिसरात जरूर भेटायला या आणि त्यातून आपलं काही म्हणणं असेल बोलणं असेल ते ऐकून घेता येईल. त्यातूनही आपल्याला पुढे जाता येईल. मात्र आज मी आपल्या सर्वांचा सत्कार करण्याकरता आपलं अभिनंदन करण्याकरता आणि एका फार चांगल्या भूमिकेतून हे आलेलं आहे. ही भूमिकेमध्ये आपलंही सर्वांचं योगदान आहे. तिला आपण पुढे घेऊन जाऊया. ज्यांना काही आगामी काळात भेटायचं असेल त्यांनी जरूर भेटत राहावं एवढं सांगतो. आणि आज आता अध्यक्ष या कार्यालयात येऊन गेल्यानंतर या कार्यालयाचं जे अशोकरावजी आपण महाराष्ट्राचे नेते आहात. तुमचा बाणा आणि मीटिंगमध्ये उभे राहून तुम्ही जे बोलता जे सांगता ते प्रशिक्षणामध्ये तुमचा जो व्हिडिओ दाखवावा असा तुमचा बाणा आहे. मला भारताध्यक्षा नात्यानं तुमचं कौतुक करावं असं वाटतं आणि काँग्रेस कार्यकर्ता या नात्यानं तुमचं मला अभिनंदन आणि सत्कारही करावा असा वाटतो आणि तुम्ही शब्दसुमनांनी या ठिकाणी आपला करत आहे. मात्र याची सर्व डागडुजीचं प्लॅस्टर काढून नव्याने प्लॅस्टर करणे, सिलिंग बदलणे, बाजूला काय कंपाऊंड वगैरे करायचं असेल तर सर्व जे इस्टिमेट आहे हे घेऊन या. याचं भाडं देणं बाकी आहे तेही घेऊन या. याचं तात्काळ स्वरूपामध्ये याकरता आवश्यक तो सर्व निधी जो आहे हा आपल्याला प्रदेश पातळीवर तात्काळ उपलब्ध करून देतो आणि त्याच्या नूतनीकरणाच्या निमित्तानं पुन्हा मला यावंच लागणार आहे. मात्र आता याच्या पलीकडे आपल्याला कसं महाराष्ट्रभर जाता येईल या अनुषंगाने ती जबाबदारी थेट स्वरूपात आपल्या सगळ्यांवर या ठिकाणी सोपवतो आणि कृतज्ञतेची आपल्या सगळ्यांच्या प्रति धन्यवादाची भावना आकाशला व्यक्त करायची आहे. ते आकाशची भावना व्यक्त करतील अशी मी त्यांना सूचना करतो आणि नंतर सर्व उमेदवार येतील ते उभे राहतील. आपण पुढचा कार्यक्रम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.